आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. दोन बलाढ्य संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. केजी स्पोर्ट्स रायचे विपक्ष ओनली बनकरी 11 कांबा. या दोन टीममध्ये हा सामना टॉस जिंकलेला आहे केजी स्पोर्ट्स रायते या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि इन्व्हाइट केले ओनली बनकरी 11 कांबा या टीमला फलंदाजी करण्यासाठी. सामना 6 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना सुरू होतोय. दोन बलाढ्य संघांमध्ये ओनली बनकरी 11 कांबा विपक्ष केजी स्पोर्ट्स रायते या दोन संघांमध्ये 6 ओव्हरची ही मॅच असेल. तर उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि उद्या देखील आपण 4 संघांना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. तर पहिला सामना असेल ठीक 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. जय बोरशादेव क्रिकेट संघ आटाली कोलीवाडा विपक्ष क्रीडा 700 11 मांडा या दोन टीममध्ये पहिला सामना असेल. 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. 9 वाजता पहिला चेंडू पडेल आणि दुसरा सामना असेल रवी 11 अनखरपाडा विपक्ष गावदेवी वरप. हे 4 संघ उद्या दिवसामध्ये खेळणार आहेत. तर या 4 संघांना विनंती असेल दिलेल्या वेळेवरती आपण उपस्थित राहायचं आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिलाच बॉल शॉर्टम पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. मध्ये येतोय पहिला उत्तुंग षटकार आणि षटकाराने श्रीगणेश करतोय प्रवीण विशे. ओल्ड इज गोल्ड म्हणून ज्यांना म्हटलं तर पुराणा चावल. भरपूर वर्षांचा अनुभव प्रवीण विशेकडे आहे. भाऊ या नावाने सुपरिचित, मॅन फ्रॉम मामनोली. यावेळी चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन निलेश सुरोशीच्या हातामध्ये विसवतोय. संघ नायक आहे, संघ मालक देखील आहे एस्टनच्या पाठीमागे. परंतु या स्पर्धेमध्ये रोशन अंबारेच्या खांद्यावरती संघ नायकाची जिम्मेदारी दिली आहे केजी स्पोर्ट्स रायते या टीमने. राईट आर्म राऊंड विकेट तेजस वरकुटे. फुल टॉस चेंडू आणि फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय 6 या धावसंख्येवरती. बॅक टू द पवेलियन.
डीजे मास्टर नवीन फलंदाज येतोय इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती जनार्दन जाधव उर्फ जॉर्डन या नावाने सुपरिचित मॅन फ्रॉम उतने. उतनेचा हा स्टार खेळाडू आपण पाहतोय. गावठी उतने संघ जॉर्डनच्या नावाने ओळखला जातो. ओके, कशी कामगिरी करतोय ओनली बनकरी 11 कांबा या टीमच्या माध्यमातून. पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना सुरू आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवंतर धाव मिळते. चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम देखील सज्ज आहे. खूप चांगली क्वालिटी तेवढीच चांगली क्लॅरिटी देखील आहे. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू जातोय मिड विकेट. सी मारे बाहेर. 1 बाउन्स. फलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. गोलंदाज तेजस वरकुटेच्या माध्यमातून एक बाद 11शी धावसंख्या पाहायला मिळते. जॉर्डनच्या बॅटमधून चौकार आलाय. मी आधीच म्हटलं होतं जॉर्डन एक विस्फोटक फलंदाज आहे. राऊंड विकेट तेजस वरकुटे. यावेळी मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता असेल. तेजसने जज केलाय आणि फॉलो थ्रू मध्ये सुरेख झेल टिपतोय. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. जॉर्डन बॅक टू द पवेलियन. दोन सफलता प्राप्त केल्यात या षटकामध्ये. गोलंदाज तेजस वरकुटेने विकेट टेकिंग गोलंदाजी होती. 11 या धावसंख्येवर 2 फलंदाज गमावलेले आहेत. न्यू बॅट्समन येतोय किरण गोंदले. किरण गोंदले आणि कल्पेश शेलार ही जोडी पाहायला मिळते. दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर खाली जातोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती ऑनली बनकरी 11 कांबा या टीमची 2 बाद 11 धावा. नंतर धावसंख्या आहे 2 बाद 11 धावा. 6 ओव्हरची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. उद्या देखील 4 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. पहिला सामना असेल जय बोरशादेव क्रिकेट संघ अटाली कोलीवाडा विपक्ष क्रीडा 700 11 मांडा. हा ठीक 9 वाजता सामना सुरू याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 8:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. दोन्ही संघांना ही सूचना असेल आयोजक जगन्नाथ पाटील यांच्याकडून. तर दुसरा सामना असेल रवी 11 अनकरपाडा विपक्ष गावदेवी 11 वरप. नक्कीच ग्रीन कलरची कॅरी बॅग आहे. जर कोणाला भेटली तर प्लीज. व्हाईट कलरची कॅरी बॅग आहे. जर कोणाला भेटली तर प्लीज आणून द्या. कारण की त्यामध्ये मोबाईल आहेत. काही किमती वस्तू देखील आहेत. तर विनंती असेल. सचिन येतोय गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाज बाद. कल्पेश शेलार बॅक टू द पवेलियन. पंचांचा निर्णय अंतिम असल्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती 11 धावफलकावरती आहेत. 6 ओव्हरची ही मॅच. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव तर पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी सचिनने केली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. चौथ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला या सचिनने. तो सचिन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय मांडा गाव एंडकडून. यावेळी चांगला चेंडू सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी होते सचिनच्या माध्यमातून. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज सचिन. राईट अप ओव्हर द विकेट. किरण व्यवस्थित बॅटवरती येत नाही. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. अमित होते. चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. यावी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय इनफिल्डच्या वरून आणि चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. धावसंख्या आपण पाहूया. यावेळी 17 धावा धावफलकावरती आहेत. आयोजकांच्या वतीने एक सूचना देखील आलेली आहे. षटक समाप्त झाल्यानंतर नक्कीच आम्ही अनाउन्समेंट करू त्याची देखील. यावेळी स्कॉट बँच अपील. डॉट बॉलची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 17 धावा. एक महत्त्वाची सूचना आपण पाहतोय आयोजक जगन्नाथ पाटील यांच्याकडून येते की आयोजकांनी ज्या टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट आपल्याला दिलेल्या आहेत त्या टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घालून खेळणं बंधनकारक असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. जे उद्या 4 संघ खेळणार आहेत त्यांच्यासाठी ही खास करून सूचना असेल. जे उद्या 4 संघ खेळणार आहेत जय बोरशादेव क्रिकेट संघ अटाळी कोलीवाडा, त्यानंतर गावदी वरप, क्रीडा 70011 मांडा आणि रवी 11 अनकरपाडा या 4ही संघांना विनंती असेल नक्कीच जे प्लेइंग 11 मध्ये जे खेळाडू खेळतील त्यांना ड्रेस कोड जे आयोजकांनी दिलेला ड्रेस कोड आहे जो आयोजकांनी दिलेला ड्रेस कोड आहे तो नक्कीच कंपल्सरी असेल. कारण की प्रत्येक टीममध्ये जे 14 खेळाडू आहेत स्क्वॉडमध्ये त्यांना आपण पूर्ण जो गणवेश आहे तो नक्कीच प्रोव्हाइड केलेला आहे. त्यामुळे विनंती असेल उद्या कोणतंही कारण चालणार नाही आहे. ज्या आयोजकांनी जो ड्रेस कोड दिलेला आहे तो ड्रेस कोड घालून खेळणं बंधनकारक असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. धावसंख्या आपण पाहू शकाल यावेळी 17 धावा धावफलकावरती सचिन ठाकरे येतोय गोलंदाजी मार्कवरती या 3ऱ्या षटकामध्ये. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक इन फलंदाज किरण. यावेळी शॉर्ट आर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. किरणच्या बॅटमध्ये येतोय हा पहिला ब्रँडेड षटकार.
तर विनंती असेल, तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. थर्ड अंपायर आक्षेप घेतलाय गोलंदाजीच्या शैलीवरती. सचिन ठाकरे. तेवीस धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग यावेळी करतोय किरण गोंदले. कारण की जर पाहायला गेले तर आघाडीचे 3 फलंदाज खूप लवकर बाद झालेत. आता मात्र जिम्मेदारी आहे किरण गोंदले आणि विकीवरती. इथून मात्र संघाला सावरण्याची एक चांगली टोटल नक्कीच उभी करावी लागेल. कारण की अतिशय महत्त्वाचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 6मध्ये प्रवेश करेल. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर 10 मिनिटे धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 24 24 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 24. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकला जातोय. गोलंदाज सचिन ठाकरेच्या माध्यमातून या आधीच्या सामन्यामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. तो सचिन ठाकरे आपण पाहतोय प्रभावित करतोय. जरूर पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. त्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज सचिन ठाकरे. धावसंख्या आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल 24 धावा. 24 लॉस ऑफ 3 विकेट्स. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती. 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर पाहायला गेलं तर यावेळीस तिसरा मार्गस्थ आहे सचिन ठाकरेच्या माध्यमातून. तेजस वरकुटेने 11 धावा खर्च केल्या आपल्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर सचिनने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. अवघ्या 6 धाव्यांचं षटक फेकला सचिन. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल ड्रॉप. झेल सोडला जातोय आणि विकीला इथे मात्र जीवनदान मिळतंय. बघूया धावाची संधी आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. किरण गोंदले बॅक टू द पवेलियन. साठी पारितोषिक आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जगन्नाथ पाटील यांच्याकडून लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 1100 रुपये आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. रवीसाठी फक्त ही सुवर्ण संधी असेल. जगन्नाथ पाटील यांच्याकडून स्ट्रायकिंग फलंदाज विकी आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा धावफलकावरती. रनआउटच्या माध्यमातून 2 फलंदाज गमावलेत या सामन्यामध्ये. ओनली बनकरी 11 कांबा या टीमने. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज विकी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. विकीच्या बॅटमध्ये येतोय हा ब्रँडेड चौकार.
संख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. यावेळीस चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 30 धावा. 10.00च्या सरासरीने 30 धाव बनवल्यात पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर ओनली बनकरी 11 कांबा या टीमने. उद्या नक्कीच जे खेळाडू MPL मध्ये अनसोल्ड राहिले होते त्या अनसोल्ड खेळाडूंचा देखील सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 5 षटकांचा तो सामना असेल. जेव्हा पहिले 2 सामने आपले पूर्ण होतील त्यानंतर तो सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ठीक 1 वाजता तो सामना असेल. तर ही सूचना आहे. जे संघ आपण एकूण जर पाहिले गेले तर तर 2 संघ जे अनसोल्ड जे खेळाडू राहिले होते त्यामध्ये आपण 2 संघांमध्ये त्या खेळाडूंना डिवाइड केलेले आहेत आणि त्या 2 संघांमध्ये 3 सामन्यांची एक सिरीज असेल. जो संघ 2 सामने जिंकेल त्या टीमला 4थ्या क्रमांकाचा मानकरी असेल. MPL मधील 4थ्या क्रमांकाचा तो संघ मानकरी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसामध्ये नक्कीच एक एक सामना होईल. जर दोन्ही सामने जर एकाच टीमने जिंकले तर शेवटच्या दिवशी तो सामना होणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तर सचिन शेलार येतोय नवीन गोलंदाज. यावेळीस बॅकफुटवरती येऊन बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डीप कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये एकच धाव मिळते. चेंडू धावसंख्या 1ने पुढे सरकते 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. विकी आणि रवी ही जोडी पाहायला मिळते. रवीसाठी सुवर्ण संधी आहे. जगन्नाथ पाटील यांच्याकडून चौकारांच्या हॅट्रिकसाठी 1100 रुपये आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2200 रुपयांचं कॅश प्राईज देखील आहे. राईट ओव्हर द विकेट मांडा एंडकडून. यावेळीस झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. फॉलो थ्रूमध्ये गॅदर करू शकला नाही चेंडूला. एक धाव मिळते. चेंडूची धावसंख्या 1ने पुढे सरकते 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला फलंदाज एक हार्ड हिटर फलंदाज रवी आहे. यावी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. लॉफ्टेड हिट आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघालणारा गगनचुंबी गगनभेदी आउट ऑफ दी पार्क षटकार. सो मच ही ओळख आहे आणि आपल्या नावाचा परिचय दिलाय सचिन शेलारला. धावसंख्या 6ने पुढे सरकेल 38. 38 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि एकाच धावेवरती देखील समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे सरकते. 39 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजूनही जर पाहिले गेले तर 2 चेंडू शिल्लक आहेत. सचिन शेलारने खूप चांगली गोलंदाजी केली आहे या संपूर्ण आजच्या या दिवसामध्ये. स्ट्रायकिंग फलंदाज विकी आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय परंतु मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता असेल आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. विकी बॅक टू द पवेलियन.
कुंगले. रवीने एक षटकार जरूर लगावलाय. अजूनही या एका चेंडूनंतर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत जर विचार केला तर 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधील. राईट अप ओर द विकेट. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी होते आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओनली बनकरी 11 कांबा या टीमची. डीजे यावेळी स्ट्रॉंग अपील करतात. यस इट इज आउट. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी करतोय गोलंदाज रोशन अंबारे आणि मोठा धक्का बसतोय ओनली बनकरी 11 कांबा या टीमला. फलंदाज रवी बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन आपण पाहतो. यावेळी प्रदीप येतोय. यावेळी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी केली आहे. सुरेख कमबॅक केलाय केजी स्पोर्ट्स रायते या टीमने, कारण की या स्पर्धेमधील पहिला सामना गमावला होता आणि त्यानंतर सुरेख कमबॅक केलाय केजी स्पोर्ट्स रायते या संघाने. आणि याही सामन्यामध्ये, अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी करतायत केजी स्पोर्ट्स रायते टीमचे गोलंदाज. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत तेजस. आता मात्र चूक होणार नाहीये. लॉंग ऑफला खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. प्रदीप बॅक टू द पवेलियन. प्रत्येक षटकारासाठी सचिनसाठी पारितोषिक आहे. रोख रक्कम 1000 रुपयांचं जगन्नाथ पाटील यांच्याकडून. यावेळीस पंचांनी बीमर चेंडू घोषित केलेला आहे आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 9+4 एकूण 5 धाव मिळतात या चेंडूवरती आणि पुढील चेंडू फ्रीट असेल. अब 45 धावा धावफलकावरती आणि फ्रीडचा इशारा येतोय. या दरम्यान सन्माननीय सुनील दादा भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पुन्हा एकदा पंचांनी बीमर चेंडू घोषित केलेला आहे आणि या चेंडूवरती येतोय
फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर माईस कुंगलेच्या बॅटमध्ये येतोय राया गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. संख्या आपण पाहू शकाल 50 कंप्लीट 52 धावा धावफलकावरती आणि पुढील चेंडू फ्रीट असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यस, कारण की गोलंदाज देखील चेंज असेल आणि पुन्हा एकदा फ्रीटचा इशारा येतोय जतीन भुयाल सरांचा. माईस कुंगलेच्या बॅटमधून उत्तुंग षटकार आपण पाहिला. संधी असेल अमित गोलंदाजी मार्कवरती. तीन चेंडू शिल्लक आहेत पंच, 3 चेंडू शिल्लक आहेत. फ्रीटचा हा चेंडू आहे. झेलची तर शक्यता आहे. एक धाव तर कंप्लीट केली आहे. झेल देखील ड्रॉप केलेला आहे आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 54 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र कमबॅक करतोय ओनली बनकरी 11 कांबा हा संघ या सामन्यामध्ये, कारण की माईस कुंगले खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. अमित पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे माईस कुंगले. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव मिळते. चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 55 धावा धावफलकावरती. षटकातील जर पाहिले गेले तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मॅरेथॉन हे षटक पाहायला मिळतोय, कारण की 2 नो बॉल त्यानंतर एक वाईट बॉल देखील आलाय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. पंचांचा कोणता इशारा येत नाही. बॅट कट नक्कीच आम्हाला दर्शवत आहेत पंच जतीन भुयाल सर आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 56 धावा धावफलकावरती. 56 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जगन्नाना पाटील यांच्याकडून फलंदाज सचिनसाठी ही सुवर्ण संधी. बघूया संधीचं सोनं करतोय का फलंदाज सचिनसाठी. पारितोषिकांचा वर्षाव केलाय या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक जगन्नाना पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 1000 रुपयांचा कॅश प्राइज देखील आहे. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू पटू नोमॅन्स लँड झोनमध्ये आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा धावफलकावर शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. डीजे
यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जातोय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार. चल करताना आपण पाहू शकाल ओनली बनकरी 11 कांबा या टीमला जो संघ जिंकेल तो संघ मांडा प्रीमियर लीगच्या सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल. योगेश शेठ बनकरी साहेबांचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर निलेश शेठ सुरोशी साहेबांचा संघ. आणि यस पंच हिट विकेट. विकास येतोय मॅम फ्रॉम सांगोडे. मयुरेश यावी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, ग्लोरियस स्ट्रोक, षटकार. आणि पुढे सरकते 68 68 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग आणि तेवढंच चांगलं कमबॅक केलंय या सामन्यामध्ये ओनली बनकरी 11 कांबा या टीमने. 68 धावा धावफलकावरती आहेत. मयुरेश चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. धावबाची संधी आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का बसतोय या मैदानावरती तो म्हणजेच ओनली बनकरी 11 कांबा या टीमला 69 या धावसंख्येवरती शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. मैदानावरती आहे मांडा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ते पुढील प्रमाणे सन्माननीय सचिन शेठ गायकवाड यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 20 बॉलचे आलेले आहेत. त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. दिव्या स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा अशोक एडे यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी स्पोर्ट्स शूज आहेत पुम्मा या ब्रँडचे. त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. शेवटची जोडी मैदानावरती आहे आणि झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. ऑल आउट होतोय 69 या धावसंख्येवरती आणि 70 धावांचं लक्ष ठेवलंय ओनली बनकरी 11 कांबा या टीमने केजी स्पोर्ट्स रायते या संघासमोर. तसेच एक गिफ्ट वाउचर देखील आहे. फायनल टच स्पा अँड सलून सन्माननीय विश्वास केणे साहेब आणि निलेश केणे साहेबांच्या माध्यमातून गिफ्ट वाउचर देखील आहे. तसेच एक आकर्षक कॅप आपण पाहतोय. स्पोर्ट कॅप आहे मुखलिसबाई कबाडी यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी. या सर्व दानशूरदात्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजेच मांडा प्रीमियर लीगसाठी. तर 70 धावांचं लक्ष्य आहे 36 चेंडूंमध्ये आणि 70 धावांचा पाठलाग आजच्या दिवसामध्ये. नक्कीच हा आमचा शेवटचा टर्न होता. नक्कीच उद्या पुन्हा एकदा 8:45 वाजता आपली भेट होईल. मी ते तुर्तास इथे थांबतो. तत्पूर्वी मी सर्वांचं आभार व्यक्त करतोय. खास करून या स्पर्धेचे आयोजक जगन्नाना पाटील यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच उमेश केणे सर, रतन मानेरकर सर आणि जतीन भुयाल सर यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय.
तसेच गौरवजी सावंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी आभार व्यक्त करतोय. माझे साथी समालोचक प्रसन्न चव्हाण यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर जे आमचे साथी गुणलेखक आहेत प्रथम चव्हाण यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. इथल्या प्रेक्षकांचा आभार व्यक्त करतोय आणि इथल्या सर्व खेळाडूंचा मी आभार व्यक्त करतोय. आणि तुर्तास मी ते थांबतो. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती 70 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ वरअप एक अपकमिंग स्टार समालोचक प्रसन्न चव्हाण यांना. बनकरी 11 संघाने प्रथम फलंदाजी करत 6 षटकांमध्ये एकूण 70 धावांचं लक्ष्य गाठलं आहे. 70 धावांचं आव्हान दिलं आहे 6 षटकांमध्ये. तो म्हणजे केजी स्पोर्ट्स रायते संघाला. सुपर 6 मध्ये जागा बनवायची असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघांना. PP1 पॉवर प्लेचं पहिलं मॅन्डेटरी षटक हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील मॅन फ्रॉम मामनोली प्रवीण विशे. राईट आर्म ओ द विकेट. पंचांच्या डाव्या साइडनी गोलंदाज प्रवीण विशे राईट आर्म ओ द विकेट. निलेशने चांगला फटका मारला. चेंडू इनफिल्डला क्रॅक करून डीप मध्ये ट्रॅव्हल होत आहे. तत्पूर्वी घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल जाऊन पोहोचेल ती 1 धावेवरती. 1 रन ऑन द बोर्ड. 1 धाव धाव फलकावरती आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अतिशय चांगली गोलंदाजी ही नक्कीच मागील मॅचेस मध्ये प्रवीण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगलं गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओ द विकेट. इथे मात्र जोरात असा फटका. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये नाही. अप्रतिम झेल इथे मात्र पाहायला मिळते. डीप मध्ये पहिला झटका लागतोय केजी स्पोर्ट्स रायते संघाला. तेजस बॅक टू द पवेलियन. डीजे नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील सचिन ठाकरे मॅन फ्रॉम महाराळ. निलेश सुरोशी स्ट्रायकर एंड वरती त्यांच्या समोर असतील प्रवीण विशे. प्रवीण टू निलेश राईट आर्म ओ द विकेट. इथे मात्र सुरेख प्रकारचा चेंडू मिस टाइम फटका. सलग दुसरा चेंडू सलग दुसरा विकेट. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे तू चल मैं आया. डीजे
स्ट्रायकर एंड वरती नवीन फलंदाज, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण नवीन फलंदाज पाहतोय सचिन आणि अमित. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. हॅट्रिकचा चान्स असेल तो म्हणजे प्रवीण विशे भाऊ यांना. पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिक संपादन केली होती, 5 विकेट हॉल घेतला होता प्रवीण विशे यांनी. आत्ता घेऊ शकतील का पाहूया. गोलंदाज सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र भिडकावून दिला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. लॉंग बिग वे, गोलंदाजाला फटकार आणि फलंदाजच्या बॅटतून येणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे संघाचा अकाउंट पुढे जाईल. साऊंड पोहोचेल तो 7 धावांवरती. 7 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती आहेत. प्रवीण विशे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आपल्याला पाहायला मिळतील पुढील चेंडू टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र लेट कटच्या स्वरूपात पॉइंटच्या वरून चेंडूला ढकलून दिला आहे सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा, 4 धावा, चौका. अकाउंट पुढे जाईल. साऊंड पोहोचेल तो 11 धावांवरती. डबल डिजिट मध्ये आकडा आला आहे. 11 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. PP1 पॉवर प्लेचं मॅन्डेटरी शतक हातात असताना गोलंदाज आपल्याला प्रवीण विशे गोलंदाजी मार्कवर दिसतील. तर स्ट्रायकर एंडवरती अफलातून फलंदाजी करणारा सचिन ठाकरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, इथे मात्र चेंडूला फेकून दिला आहे थर्ड मॅन रिझन मधून सीमारेषा पलीकडे. ताकदचा नाही तर नजाकतच्या स्वरूपात चेंडू सीमारेषा पार, चौकार. डीजे पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 विकेट डाऊन्स, 15 रन्स. 15 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्यांदा बॅटिंग करत असताना केजी स्पोर्ट्स रायते अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ती म्हणजे सचिन ठाकरेच्या माध्यमातून. अफलातून फटके, 1 षटकार आणि 2 चाबूक चौकार आपल्याला पाहायला मिळाले सचिनच्या बॅटमधून. तर दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जॉर्डन जनार्दन. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो आपल्या संघासाठी गोलंदाज जॉर्डन. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि त्याच्या समोर असतील फलंदाज अमित. जॉर्डन टू अमित.
गोलंदाज सज्ज. इथे मात्र घुटना टेक गो शॉट होता पण कनेक्ट करू शकले नाही. फलंदाज बीट झाले. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसळतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या धाव फलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अतिशय चांगली अशी गोलंदाजी पहिल्याच चेंडूवरती. अप्रतिम चेंडू टाकला तो म्हणजे जॉर्डनने. पूर्ण प्रकारे फलंदाजाला बीट केला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवला. गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र अप्रतिम चेंडू अजून एक आणि ओव्हरथ्रो केला. तत्पूर्वी घेतलेली ही सिंगल. ॲडव्हान्टेज घेतला. एक तर कर्जबाजारी त्याच उसना शेजारी अशा प्रकारची गत ही मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाची झाली आहे. धावा कमी आहेत पण नक्कीच एक्स्ट्रा धावा या दिल्या नाही पाहिजेत पण देत आहेत. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ते 16 धावांवरती. 16 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज जॉर्डनच्या माध्यमातून. गोलंदाज जॉर्डन फील्ड सेटअप करत असताना फील्डची रचना, फील्डची सजावट, फील्ड सेटअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला डीप पॉइंट वरती ढकलला आहे. शॉर्ट बॉलची तयारी असू शकते. इथे मात्र सुरेख प्रकारचा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक फंबल झाले पण एक धावेवरतीच समाधान मानावं लागेल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती 17 धावांवरती. 17 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गोडांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धाव फलकावरती आहेत. अतिशय चांगली अशी गोलंदाजी आपल्याला नक्कीच जॉर्डनच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील अमित. स्ट्राईक चेंज झाल्यामुळे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. बॅकफुट पंच होता. चेंडू पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा वेध घेतील पण चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा. 4 धावा चौका. अकाउंट पुढे जाईल. साऊंड पोहोचेल तो 21 धावांवरती. 21 रन्स ऑन द बोर्ड. एक विशेष सूचना असेल की कोणी टीम मीटिंग घ्यायची नाहीये कारण अंधार होत आहे. गोलंदाजाचा हा फुल टॉस चेंडू बिडकावून दिला आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द फॅन. ब्रँडेड चौकार. डीजे त्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धाव फलकावरती आहेत केजी स्पोर्ट्स रायते संघाचे. अमित हल्ला चढवत असताना आपल्याला पाहायला मिळतील जॉर्डन वरती. तो जॉर्डन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज. इथे मात्र सुरेख झेल पकडली. इनफिल्डच्या आत अप्रतिम कॅच आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा झटका लागतोय केजी स्पोर्ट्स रायते संघाला. अमित बॅक
गोलंदाज प्रवीण विषे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट आर्म ऑफ द विकेट. यॉर्करची प्रयत्न इथे मात्र इनफिल्डच्या आत सुरेख प्रकारचा क्षेत्ररक्षक. चौथा लागला आहे केजी स्पोर्ट्स रायते संघाला. सचिन ठाकरे बॅक टू द पवेलियन. डीजे तर चौथा गडी बाद झाला आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅट्समन मयुरेश स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय चांगला असा स्पेल हाताळत असताना गोलंदाज प्रवीण विषे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू इनफिल्डच्या आत सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी घेतलेली सिंगल याच्या मदतीने धावसंख्येपुढे जाईल. साऊंड पोहोचेल ती 26 धावांवरती. 26 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तिसरं षटक मार्गस्थ आहे प्रवीण यांची मॅजिकल स्पेल आपण पाहतोय. आज पूर्ण दिवस गाजवले या गोलंदाजाने. आपल्या नावाची छाप या मांडाच्या ग्राउंड वरती मांडा प्रीमियर लीग मध्ये सोडत असताना प्रवीण विषे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट आर्म ऑफ द विकेट. इथे मात्र अजून एक मोठा धक्का लागला आहे. 5वा मोठा झटका लागतोय केजी स्पोर्ट्स संघाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. अर्धी टीम ही पॅव्हेलियन मध्ये आहे. आता अर्धी टीम ही बाकी आहे. गोलंदाज इथे मात्र डोक्यावर चढून हल्ला करण्याचा प्रहार करायचा प्रयत्न करत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. बॅक ऑफ द हँड होता आणि इथे मात्र पॉइंटच्या दिशेने टोळला आहे. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल याच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. साऊंड पोहोचेल ते 27 धावांवरती. 27 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजूनही काही चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील या षटकातील. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र गोलंदाज करत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 5 विकेट हॉल घेतला होता. कट्टर्स या मॅच मध्ये सुद्धा घेऊ शकतील का हे पाहण्याजोगा असेल. कटर्सचा खूप चांगला उपयोग करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय वाईड. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाईल. साऊंड पोहोचेल ती 28 धावांवरती. 28 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्यांदा चेजिंग करत असताना केजी स्पोर्ट्स रायते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म हो द विकेट. मिस टाइम फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षकाचे सुरेख झेल. 6वा विकेट मिळाला आहे केजी स्पोर्ट्स रायते संघाला. मयुरेश बॅक टू द पवेलियन. ठीक आहे.
प्रवीण विषय यांना मिळत आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रवीण विषयसाठी. आणि प्रवीण दादा एकदा बॉल आकाशाकडे दाखवायचा आहे. अप्रतिम स्पेल, मॅजिकल स्पेल आजचा पूर्ण दिवस गाजवला या गोलंदाजांनी. तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ऑफ द विकेट. स्लोवर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, अजून एक मोठा धक्का केजी स्पोर्ट्स रायते संघाला. तू चल मैं आया डीजे. आहे प्रवीण विषय मॅजिकल स्पेल समाप्त केली आहे. आपल्या स्पेल मध्ये 6 विकेट इथे मात्र घेतल्या आहेत या गोलंदाजाने. एक्सपिरियन्स हा महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्येच काय तर प्रत्येक गोष्टीमध्ये महत्वाचा असतो आणि तोच महत्व इथे दाखवत असताना प्रवीण विषय यांनी 3 मॅचेस मध्ये 11 विकेट तब्बल घेतल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये 5 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 0 आणि तिसऱ्या मॅच मध्ये 6 विकेट, अशा एकूण 11 विकेट्स आतापर्यंत घेतल्या आहेत. मॅजिकल स्पेल जो मात्र आपण पाहायला मिळाला. गोलंदाजी ते मात्र सज्ज. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतील आणि इथे मात्र झेल. 8वा झटका लागला आहे केजी स्पोर्ट्स रायते संघाला. रोशन बॅक टू. आठ विकेट इथे मात्र बाद झाल्या आहेत. 28 या आकड्यावर ते अतिशय चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो. ओनली बनकरी 11 कांबा या संघाकडून अतिशय चांगली गोलंदाजी इथे मात्र विकी करतोय. प्रवीण यांना मदत मिळते ती विकीची आणि तोच विकी गोलंदाजी मार्क वरती सज्ज. राईट आर्म ऑफ द विकेट. इथे मात्र फलंदाज कनेक्ट करू शकले नाही चेंडूला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 28 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 8 विकेट. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सचिन ची एक चांगली इनिंग्स पण त्याला साथ मिळाली नाही. एकेरी किल्ला लढवत होता हा फलंदाज. येस तर आता डॉट चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 28 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 8 विकेट. 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती आहेत. विकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. बॅकफुटला जाऊन इथे मात्र पंच केला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती फलंदाजच्या बॅटीतून येणारा हा होता A1 क्वालिटीचा ब्रँडे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती 32 धावांवरती.
32 रन्स ऑन द बोर्ड. अशीच काहीशी बॅटिंग लागेल केजी स्पोर्ट्स रायते संघाला जर विजय संपादन करायचा असेल तर. इथे मात्र फलंदाज दाखवून देत असताना आपली क्लास गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन 6 रन चौका छक्का. अडतीस धावा धाव फलकावरती. बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर ब्रँडेड षटकार. अप्रतिम बॅटिंगची मात्र आपल्याला रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अशीच जर बॅटिंग चालू राहिली तर 100% मॅच ही रोमहर्षक बनू शकते. सध्या असं वाटतंय की फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. विक्की पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ऑफ द विकेट त्यांच्या समोर असतील ते म्हणजे रोहित आणि रोहितच्या बॅट मधून येत आहे एक ब्रँडेड षटकार. 6 रन. चव्वेचाळीस धावा धाव फलकावरती. 44 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 8 विकेट. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा या धाव फलकावरती आहेत. 5वं षटक इथे मात्र आता मार्गस्थ असेल. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची आवश्यकता 12 चेंडूंमध्ये असं विजयासाठी समीकरण आहे केजी स्पोर्ट्स रायते संघासाठी. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद करून घ्यायची आहे दोन्ही संघांनी. अप्रतिम बॅटिंग रोहितच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली. 2 बहरदार नेत्रदीपक षटकार, 1 चौकार अशी इनिंग्स साकारली. 3 चेंडू आणि वैयक्तिक 16 धावांवरती. थँक्यू. तर विनंती असेल सामना कोणी जिंकू दे तर विनंती असेल या दोन्ही संघांना की आपण विजयाचा जल्लोष करू नका. विनंती असेल किरण गोंदले आणि केजी स्पोर्ट्स रायते या टीमचे संघनायक यांना देखील विनंती असेल कोणीही विजयाचा जल्लोष आपण करू नका. थँक्यू. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील 5वं षटक घेऊन येतोय मैज. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आणि त्याच्या समोर असतील ते मयूर. इथे मात्र पटल्याला चेंडू आहे. डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक फंबल झाले. कॅच छुटा और गेंदबाज का दिल तुटा. तत्पूर्वी घेतलेले 2 धावा. 2 धावेंच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल तो 46 धाव्यांवरती. 46 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 8 विकेट. 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा या धाव फलकावरती आहेत. अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला डीप कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळालं. अख्तर यांनी चांगली गोलंदाजी केली पण त्याला काहीशी साथ ही क्षेत्ररक्षकांची मिळत नाहीये. मियाच जॉर्डन होता ना. मियाच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. मॅनकंडची अपील. पंचांचा इशारा इथे मात्र पेंडिंग आहे. डिस्कशन केल्यानंतर आपल्याला डिसिजन कळवण्यात येईल. पंचांवर फक्त कोणी दबाव टाकायचा नाहीये. विनंती असेल दोन्ही संघांच्या खेळाडूंना. येस, ऍक्शन साठी रिव्ह्यू असेल. थर्ड अंपायरची मागणी केली आहे.
वेळ कमी आहे. डेड बॉल, पंचांचा इशारा येतोय डेड बॉल. मृत चेंडू घोषित केला आहे. फील्ड लवकरात लवकर लावायची आहे. पंचांना विनंती असेल फील्ड लवकरात लवकर लावा. ओनली बनकरी 11 संघाचे सर्व खेळाडू. मंकी विकेट नाहीये याची नोंद करून घ्यायची आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. खेळाडू कक्षांमध्ये फक्त आणि फक्त खेळाडू बसतील. दुसरे खेळाडू बसले, दुसरे जर बाहेरचे बसले तर तुम्हाला पॅनल्टलाइज केले जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. आयोजकांच्या वतीने ही विनंती असेल फक्त खेळाडूंनीच बसायचं आहे खेळाडू कक्षामध्ये. मंकी विकेट कुठल्याही प्रकारचा दिला जाणार नाही याची नोंद पंचांनी करून घ्यायची आहे. दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. 46 धावा धावफलकावरती. 46 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 8 विकेट. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 11 चेंडू 24 धावांची आवश्यकता. ही म्हणजे केजी स्पोर्ट्स रायते संघाला विजयासाठी. 2 विकेट जर घेतले तर ओनली बनकरी 11 संघ इथे मात्र जिंकेल. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू डीप मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती 47 धावांवरती. 47 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 8 विकेट. 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा या धावफलकावरती आहेत. स्पीडअप करायचं आहे लवकरात लवकर. अंधार पडत चालला आहे. अंधारात आपल्याला लीग खेळवायची नाहीये याची विनंती असेल सर्वांनाच. गोलंदाज सज्ज. राईट आर्म द विकेट. इथे मात्र जोरात मारायचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती 48 धावांवरती. 48 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 8 विकेट. अतिशय चांगली बॅटिंग जी मात्र आपल्याला केजी स्पोर्ट्स रायते च्या माध्यमातून पाहायला मिळते. अर्ली विकेट्स डाऊन झाले. 8 विकेट लवकर पडले 28 धावांवर. पण त्यानंतर अप्रतिम 20 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली मयूर आणि रोहितच्या माध्यमातून. तेच दोन्ही फलंदाज इथे मात्र आपल्याला स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवरती असतील मयूर, नॉन स्ट्रायकर एंडवरती रोहित आणि गोलंदाजी मार्क वरती मियाच. राईट आर्म राऊंड द विकेट. मायच राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू होता. कॅपिटलाइज करू शकले नाही. चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्यांना उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जायला जाऊन पोहोचेल ती 49 धावेंवरती. 49 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 8 विकेट. चार चेंडू झाले आहेत. 4. 2 उर्वरित चेंडू. माईच पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म द विकेट. त्याच्या समोर असेल तो रोहित. इथे मात्र अप्रतिम चेंडू अजून एक वेळी मायचा. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती 50 धावांवरती. सांघिक 50 इथे मात्र कंप्लीट झाली आहे केजी स्पोर्ट्स रायते संघाची. 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 8 विकेट. चेसिंग इथे मात्र चालू आहे. एक अवघड स्थितीमध्ये, एक अडचणीमध्ये सापडलाय तो केजी स्पोर्ट्स रायते संघ. पण इथून एक कमबॅक तो मात्र करणं भाग आहे. करायलाच लागेल जर सुपर 6 मध्ये जागा बनवायची असेल, जो की रविवारी खेळणार आहेत 14 तारखेला. गोलंदाज मायच. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. समोर असतील मयूर. अप्रतिम इथे मात्र चेंडू. पंचांचा इशारा येतोय तो वाईड. वाईडच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती 51 धावेंवरती. 51 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 8 विकेट.
गोलंदाज माईच पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर असतील मयूर. अप्रतिम चेंडू कनेक्ट करू शकले नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि निर्धाव चेंडूची षटकाची समाप्ती होते. 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 8 विकेट डाऊन 51. टीम केजी स्पोर्ट्स रायते. डीजे व्हेरी मच. इथे मात्र टीम मीटिंग करायची नाही. पंचांना विनंती असेल, अंधार होत आहे, टीम मीटिंग अजिबात करायची नाहीये. आपण 6 चेंडू विजयासाठी 19 धावांचं बलमोठं लक्ष. फायनलची आठवण येते ज्यामध्ये इंग्लंड वर्सेस वेस्ट इंडिज चालू असलेला सामना होता, ज्यामध्ये फायनल मध्ये 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता होती. कार्लोस ब्रेथवेटने सलगचे 4 चौकार मारून षटकार मारून विजय संपादित केले इंग्लंडला. येस, क्रुशल मॅच आहे. 6 चेंडू विजयासाठी 19 धावा असं समीकरण असेल केजी स्पोर्ट्स रायते संघासाठी. 2 विकेट बाकी आहेत. 8 विकेट गमावले आहेत केजी स्पोर्ट्स रायतेने. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील स्वप्नील. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र अप्रतिम चेंडू फक्त आणि फक्त प्लेट केला चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र धाव बाद, फलंदाज बाद होत आहे. 9वा विकेट लागत आहे केजी स्पोर्ट्स रायते संघाला. रोहित बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन आपण पाहू शकतो नॉन स्ट्रायकर एंड वरती सचिन, तर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो मयूर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज स्वप्नील अतिशय चांगली कामगिरी करत आहे आपल्या संघासाठी. 5 चेंडू विजयासाठी 18 धावांचं आव्हान, एक भलमोठं आव्हान, एक भलमोठं लक्ष इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल केजी स्पोर्ट्स रायते संघासाठी. स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती सज्ज या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असतील आपल्याला पाहायला मिळतील मयूर. लेट कट मारली, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या धाव फलकावरती स्थिर. चार चेंडू 18 धावांची आवश्यकता. अतिशय रोमहर्षक असा हा सामना आपल्या दर्शकांच्या भेटीला येतोय. केजी स्पोर्ट्स रायते वर्सेस ओनली बनकरी 11 कांबा. कुठला संघ इथे मात्र सुपर 6 मध्ये क्वालिफाय होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र फलंदाज बीट झाले वाईडच्या स्वरूपात. वाईड +4 चेंडू सीमारेषा पार. या चेंडूवरती फलंदाजच्या बॅटीतून नाही तर 22च्या स्वरूपात ब्रँडेड चौकार येतोय. डीजे 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. फील्ड सेटअप, फील्ड रचना तशीच ठेवायची आहे. 4 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो मयूर. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. राईट आर्म ओव्हर द विकेट.
अप्रतिम चेंडू. इथे मात्र फलंदाज बीट होत आहे. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 67 रन्स ऑन द 57 रन्स ऑन द बोर्ड. 57 धावा या धाव फलकावरती आहेत. अतिशय चांगली अशी कामगिरी आपल्याला नक्कीच स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. हाणामारीचं षटक हा स्वतः घेतला. स्लॉक षटक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेसचा गोळा. ब्रँडेड षटकार डीजे. आवश्यकता आहे. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता. धावांची बरोबरी झाल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. अंधार पडत चालला आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती सज्ज. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो मयूर. एक मोठा फटका हा 100% लागणार आहे. गोलंदाज स्वप्नील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्वप्नील इथे मात्र पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पिडकावून दिलं आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा. 4 धावा. चौका डीजे. सामना बरोबरीत संपल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. आणि दुसऱ्यांदा बॅटिंग करणारा संघ हा त्यावेळेस प्रथम बॅटिंग करेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. काय करतील या चेंडूवरती हे पाहणं गरजेचं असेल. स्वप्नील टू मयूर. मयूर टू स्वप्नील. सुपर 6 मध्ये कुठला संघ क्वालिफाय होतोय? कांबा की रायते? गोलंदाज सज्ज. इथे मात्र एक धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विजय संघ झाला आहे. ओनली बनकरी 11 कांबा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला आहे. विजय संघाचं अभिनंदन. हारलेल्या संघाचा गोड कौतुक. धन्यवाद.